ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मंत्री पंकजा मुंडेंचा फरार पीए अनंत गर्जे वरळी पोलिसांच्या अटकेत पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला संशय। डॉक्टर गौरी गर्जेंच्या पार्थिवावर अहिल्यानगरच्या पाथर्डीत अंत्यसंस्कार। कौटुंबिक वाद आणि छळामुळे गौरींना आत्महत्या केल्याचा आरोप पती अनंत गर्जेच्या मुंबईतील घरी फॉरेन्सिक टीमकडून तपासणी सुरू। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी। पीएची पत्नी गौरी गर्जेच्या मृत्यू प्रकरणात पंकजा मुंडेंचे आदेश। तर सेटलमेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला कोण गेलं होतं, दमानियांचा पंकजा मुंडेंना सवाल। महायुतीच्या प्रचार सभांचा धडाका। फडणवीसांची आज त्र्यंबकेश्वर, कोपरगाव, भुसावळ, शहादा तालुक्यात सभा। अजित पवार जिंतूर, नांदेड आणि अंबेजोगाईत सभा घेणार, तर शिंदे मनमाड, श्रीरामपूर, सिन्नर, सटाण्यात प्रचार करणार। मवियासह मनसेचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। नवीन मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा विरोधकांचा आरोप। गाफील राहिलात तर मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल। ही निवडणूक हातातून गेली तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल, राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। कोल्हापूर विमानतळ हद्दीतील रस्ता बंद झाल्यानं तामगाव ग्रामस्थ आक्रमक। वाहतुकीला अडचणीसह रुग्ण आणि शाळकरी मुलांचे हाल होत असल्याचा आरोप। रस्ता खुला न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा। बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध योगेश क्षीरसागर संघर्ष टोकाला। तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा सांगायची गरज नाही, लोकशाहीच्या उत्सवात खोडा घालण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा। अजित पवार, बीडचे पालकमंत्री विजयसिंह पंडित यांचा इशारा। आमच्या 4 उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर। युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप। मनसरमध्ये निधीचा पूर आणल्याशिवाय राहणार नाही, भरघोस मतांनी निवडून द्या, निधीचा पूर आणू। प्रचार सभेत बोलताना दिलीप वळसे पाटील यांचं ग्रामस्थांना आश्वासन। मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींवर टीका। जेनझींच्या शब्दांचा उच्चार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 100हून अधिक कॉलेजच्या तरुणांशी फडणवीसांचा संवाद। तपोवनमधील वृक्षतोड सुनावणी आधी पर्यावरण प्रेमींचा सभागृहात गोंधळ। सुनावणीसाठी मनपा आयुक्त उच्चस्तरीय अधिकारी नसल्यानं वाद। केवळ उद्यान विभागाचे अधिकारी हरकतींसाठी हजर असल्यानं गोंधळ। चेंबूरमध्ये देवीच्या मूर्तीला माउंट मेरी बनवलं। वाशीनाका स्मशानभूमीतील घटना। बजरंग दल आक्रमक। कार्यकर्त्यांकडून स्मशानभूमीत आरती। गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू। पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच। रात्री ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अपघात झाल्याची माहिती। 13 नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा झाला होता मृत्यू। नागपूर मनपाच्या शहर बस सेवेचे कर्मचारी वेतन वाढीसाठी संपावर। बहुतांश भागात बस सेवा ठप्प। हजारो प्रवाशांना मनस्ताप। संपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा। जस्टिस सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। 14 महिन्यांचा कार्यकाळ असणार। शपथविधीवेळी माजी सरन्यायाधीश गवईंसोबत सूर्यकांत यांची गळाभेट। निवडणुकांपूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता। लग्नाच्या मंडपातच स्मृती मंधानाच्या वडिलांना हार्ट अटॅक। सांगलीत उपचार सुरू असल्यानं स्मृती आणि पलाश मुच्छलचा लग्न सोहळा पुढे ढकलला। पलाशलाही व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास। सुरक्षा परिषदेत सुधारणांची गरज। IBSA बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका। संयुक्त राष्ट्रांचा विस्तार न झाल्यानं नाराजी व्यक्त। INS माहे नौदलाच्या ताफ्यात सामील। पाणबुडीरोधक, गतिशील आणि उथळ पाण्यात देखील शत्रूचा नाश करणार। 80% अधिक भारतीय बनावटीची यंत्र वापरून नौका तयार। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला। सांघिया पोलीस मुख्यालयावर हल्ला। दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक। 2 ब्लास्ट झाल्याची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।